हाय. हा माझा पहिला डेली मिनी ब्लॉग. मैत्रिणींना भेटायला निघाले, पण गाडी नेली नव्हती कारण पार्किंग मिळेल न मिळेल अनेक शंका. त्यामुळे रिक्षाच केली. पण रिक्षातून जाताना धूळ वारा, त्यामुळे अशी ओढणी बांधून घेतली होती आणि मॅचिंग चप्पलला मॅचिंग बॅग झाली होती. हे काही जाणून बुजून केलं नव्हतं, पण ओव्हरऑल कलर पॅलेट अशी होती. साधारणतः अर्ध्या तासाच्या रस्त्याला 45 मिनटं लागली ट्रॅफिकमुळे आणि पोचल्या एक मला बाईट द्यायचा होता, त्याचं शूटिंग करून घेतलं. अनेक फंबल झाले, 2-3 टेक झाले, पण फायनली हा टेक ओके झाला. येस, मी आणि सुरुची तितिक्षाच्या घरी आलो होतो. अगदी अचानक ठरलेला हा बेत होता. छान कसा दिवस घालवला, ही कशी स्वतः खाते वगैरे. हो गरम नवीन तो नको मग, तो हिला दे. करून ठेवलेला चहा पुन्हा घ्यायला मला अजिबात आवडत नाही. मला दरवेळी ताजा चहा लागतो. तितिक्षाने फार अमेझिंग डोसे आणि सांबार केलं होतं. सांबार कमाल झालं होतं आणि चटणी माइंड ब्लोईंग होती. खाऊन होते आणि निघायची वेळ येते तोपर्यंतच मला एक मेसेज आला. ॲडची ऑडिशन होती. छान स्क्रिप्ट होती, छोटीशी होती, डायलॉग्स नव्हते. त्यामुळे तितिक्षाला कामाला लावून ही अशी ऑडिशन दिली आणि सुरुचीलासुद्धा कामाला लावलं होतं. माझ्या नवऱ्याचं जे कॅरेक्टर होतं ते सुरुची करत होती आणि तिला फक्त असं कीज देण्याचं काम होतं. एक टेक केला, तो काही कोणाला पसंत आला नाही. मलाही तो छान वाटला नाही, म्हणून पुन्हा एक टेक केला. असं फायनली 2 टेक्स करून आम्ही ती ऑडिशन पाठवून दिली. सुरुचीने गाडी आणली होती, त्यामुळे मला तिने जाताना ड्रॉप केलं. सगळीकडे बाप्पांच्या आगमनाची तयारी जोरदार सुरू होती. खूप छान आणि खूप प्रसन्न वाटत होतं. फायनली ट्रॅफिकमधनं घरी आले, आवरलं आणि हे ग्रोथ सिरम लावते मी दररोज केसांना रात्री. ते लावलं, स्किन केअर केलं, म्हणजे बेसिक सिरम्स असतात, मॉइश्चरायझर असतं, ते लावलं, छान मसाज केला. एका सिरमची बाटली अक्षरशः संपली होती, रिकामी झाली आहे, तरीसुद्धा ती वापरली आणि मग डन फॉर द डे असं झालं आणि झोपायची तयारी.